गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माझं नाव वैष्णवी विठोबा दडंजे। माझं टॉपिक आहे सेमिनारचा राष्ट्रसंघाची रचना। तर त्याच्या पहिला आपण राष्ट्रसंघाबाबत प्रस्तावना बघून घेऊ। राष्ट्रसंघाची स्थापना हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या हस्तेखाली राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती। तर राष्ट्रसंघाची स्थापना जानेवारी 1918 मध्ये त्या 14 कलमातील शेवटचे कलम ते राष्ट्रसंघ स्थापनेबाबतचे कलम होते। तर राष्ट्रसंघाचा म्हणजे स्थापने करण्यामागचा उद्देश होता की शांतता व न्याय यावर म्हणजे शांतता आणि न्याय याच्यावर म्हणजे शांतता आणि न्याय हे टिकवून ठेवण्यासाठी त्या राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती। तर सगळ्यात पहिला आपण बघूया राष्ट्रसंघाच्या रचनेमध्ये सगळ्यात पहिलं सभाला महासभा किंवा आमसभा असे म्हटले जाते, त्यालाच इंग्लिशमध्ये असेंब्ली असं म्हणतात। तर त्या सभेमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा केली जाते। तर त्या सभेत सर्वांनी मिळून बनलेलं जे संघटना आहे त्याच्यामध्ये फक्त प्रत्येकी 3 प्रतिनिधी पाठवले जाते आणि त्या 3 प्रतिनिधींमधून फक्त एकच मत असतो। तर त्याचे जे सभामध्ये जे काम करणारी जे समित्या आहेत त्या समित्या आपण बघून घेऊ। राष्ट्रसंघ घटनात्मक कार्य पाहणारी समिती पहिला, इतर संस्थांवर लक्ष ठेवणारी समिती व निशस्त्रीकरणावर विचार करणारी समिती, या सगळ्या समित्या तिथे काही समित्या आहेत तिथे या सगळ्या समित्या तिथे महासभेमध्ये होत्या। आणि त्यानंतर आपण बघूया दुसरा आहे समितीमध्ये एक मताचा अधिकार असतो आणि कोणत्याही प्रश्नांवर फक्त एकच मत असणे आवश्यक असते। आणि त्या समितीमध्ये असे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या त्या समितीमध्ये आंतरराष्ट्रीय मतांचे किंवा तंट्यांचे वैशिष्ट्य ते शांततेच्या मार्गाने सोडवण्याचं कार्य समिती करत असते। आणि जर युद्ध निर्माण झाला किंवा युद्धाचा धोका निर्माण झाला तर जागतिक शांततेच्या मार्गावर सोडवण्याचं काम ही समिती करत असते। आणि या समितीचे आदेश असतात की आपण युद्ध निर्माण झालं की आपण कशा पद्धतीने विरोधाबाबत भूमिका घ्यायची हे समिती करत असते। त्यानंतर आपण बघूया सचिवालयाची स्थापना हे जिनिव्हा येथे झालेली आहे। तर सचिवालयामध्ये एक सरचिटणीस असतो, त्याच्या खाली सहचिटणीस आणि उपचिटणीस असतात। तर या सरचिटणीसची नेमणूक हे आमसभेतून होत असते आणि सहचिटणीस आणि उपसहचिटणीस यांची नेमणूक स्वतः सरचिटणीस करत असतो। सरचिटणीसमध्ये काही आहे विविध क्षेत्रावरील जे कार्य करणारे आवश्यक ज्या गोष्टी आहेत ते आमसभेला पुरवण्याचं काम हे सचिवालय करत असते। त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय। आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश असतो। तर सुरुवातीला आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये 11 न्यायाधीश व 4 सहाय्यक न्यायाधीश म्हणून ठेवले जात होते। 1930 मध्ये एकूण 15 न्यायाधीश ठेवण्यात आलेले होते। कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता। वैष्णवी, माझा तुला एक प्रश्न आहे की सरचिटणीसाची निवड कोण करत असते? सरचिटणीसची निवड आमसभेकडून होत असते। राष्ट्रसंघाचा पहिला मुख्य सचिव कोण होता? राष्ट्रसंघाचा पहिला मुख्य सचिव जेम्स एरिक ड्रुमन होता।
जागतिक शांतता प्रस्थापित करण्यास राष्ट्रसंघास यश आले का? अमेरिकेने जी संघटना स्थापन केली होती त्या संघटनेमध्ये अमेरिकेने सभासत्व नाकारले होते. त्यामुळे दुर्बल झाल्यामुळे ते म्हणजे राष्ट्रसंघांना यश नाही मिळालं.